आज जी मी रेसिपी करणार आहे ना, ती अशी आहे की पाहता क्षणी मुलंच काय मोठी माणसंसुद्धा पटकन उचलून खातील. कारण ती दिसतेच इतकी मोहक की न खाता कोणी राहूच शकणार नाही. चला तर, मी शीतल पटवर्धन, शीतल्स कुकरीमध्ये आपले मनापासून स्वागत. तर आज आपण चीज चेरी पायनॅपल ही रेसिपी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पिकलेला अननस घेतला. पिकलेल्या अननसाची साल आणि वरचा तुरा असतो तो काढून टाकला. त्याची अशी स्लाईस करून घेतली आणि मग ती स्लाईस मधलं जे घट्ट असा भाग असतो तो काढून त्याचे पीसेस करून घेतलेले तुम्हाला इथे दिसत आहेत. त्याचप्रमाणे चेरी पण मध्ये कापून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे वरती तुम्हाला दिसतं आहे की चीजचे पण मी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. इथे तुम्हाला दिसतं आहे बर्फ मी घेतलेला आहे एका पसरट अशा ह्याच्यामध्ये. आणि हे जे असतात चीज चेरी, तर ते नेहमी गार द्यायचं असतं, तर म्हणून ते आपण त्या बर्फामध्ये ते ठेवणार आहोत. आता मी हे करायला सुरुवात करते. सुरुवातीला आपण एक स्टिक घ्यायची आणि त्याच्यामध्ये आधी चेरी लावून घ्यायची आणि नंतर पाईनॅपल आणि शेवटी चीज. हे असं कशासाठी करायचं, जरा डेकोरेशनला. म्हणजे हे तुम्ही कसंही अरेंज केलं तरी चालेल, पण मी असं केलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, सुरुवातीला दिसताना चेरी दिसते ना एकदम, त्यामुळे ते खूप छान दिसतं. मग ते चेरी आणि त्याच्यानंतर मग आपण पाईनॅपलचा तुकडा लावला आत्ता आणि त्याच्यानंतर चीजचा तुकडा लावला. आणि हे जेव्हा आपण खातो ना, तर तेव्हा ते एकदम सगळं खायचं असतं. म्हणजे हे लक्षात ठेवायचं. आणि खूप छान लागते ही चीज चेरी पायनॅपल. जनरली कोणाला आवडत नाही असं होत नाही. आता हे सगळे माझे पीसेस करून झालेले आहेत आणि हे मी आता याच्यामध्ये अरेंज करून तुम्हाला दाखवलेले आहेत. हे बर्फातच ठेवायचे इथे तुकडे, म्हणजे गार खायचे असतात ते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ही डिश अतिशय महाग असते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर चीज चेरी पायनॅपल आपण जेव्हा ऑर्डर करतो तेव्हा समजतो त्याची किंमत किती आहे, पण घरी तुम्हाला ही नक्की करून बघा. ही तुम्हाला घरी खूप स्वस्त पडते. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. परत भेटू.